नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, आपल्याला माहित आहे की काल आपण पोस्ट ऑफिस मार्फत होत असलेल्या जीडीएस पदाबाबतचा अपडेट घेतला, जी मेगा भरती होत होती त्याचा अपडेट घेतलेला। त्यानंतर आज आपण एका नवीन मेगा भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये 22,195 जागांसाठी 10वी पासून तुम्हाला मेगा भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे। ही नोकरी मित्रांनो कायमस्वरूपी तुमची राहणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 18,000 ते 56,900चा पे स्केल पाहायला मिळेल। गट ड संवर्गातील विविध पदे या भरतीमार्फत या ठिकाणी भरली जाणार आहेत, ज्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रामध्येच एक्झाम सेंटर मिळणार आहे आणि महाराष्ट्रामध्येच त्या ठिकाणी नोकरी ठिकाण मिळणार आहे। डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो मेक शुअर माझ्या चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। काही महत्त्वाचे मुद्दे इनिशियली या भरतीबाबतचे मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामध्ये सर्वात जास्त जागा तुम्हाला किंवा टोटल ज्या जागा भरल्या जात आहेत त्या 22,195 जागा पाहायला मिळत आहेत। पात्रता फक्त 10वी पासवर अर्ज करता येणार आहे, या व्यतिरिक्त दुसरं कोणतंच क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे। परीक्षा ठिकाण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी तुमची एक्झाम होईल। नोकरी ठिकाण सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्येच अप्लाय केल्यानंतर मिळणार आहे। अर्जदार मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट या ठिकाणी एलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी। वेतन तुम्हाला 18,000चा बेसिक पे, सो अप्रॉक्सिमेट 18,000 ते 56,900 या पे स्केल मध्ये तुमची सॅलरी राहील आणि नोकरी कायमस्वरूपी आहे। रेग्युलर फुल टाइम गव्हर्नमेंटचा जॉब तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो मिळत आहे। जाहिरात कुणामार्फत प्रसिद्ध झालेली आहे? जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज यांच्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये लेवल 1च्या विविध पदांसाठी मित्रांनो 7 CPC नुसार जो काय पे स्केल आहे त्यामध्ये तुम्हाला विविध पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। सो तुम्हाला डिपार्टमेंट समजत असेल, इंडियन रेल्वेज मार्फत ही जाहिरात या ठिकाणी रिलीज जी आहे ती मित्रांनो करण्यात आलेली आहे। आता ही जाहिरात डिटेलमध्ये अवेलेबल आहे, त्यामुळे पुढे आपण बघूया काय काय माहिती त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता डिटेल्स ऑफ वॅकन्सी ॲट ग्लान्स, यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ज्या रिक्रुटमेंटच्या जागा आहेत त्याची एक थोडीफार विश्लेषण त्यांनी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे, ज्यामध्ये पोस्ट कोणकोणत्या आहेत याबाबतची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। मग सध्या त्यांनी मेन्शन केलेलं आहे की व्हेरियस पोस्ट लेवल 1 मधल्या ज्या आहेत त्यासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। इनिशियल पे किंवा बेसिक पे तुमचा 18,000 रुपये राहणार आहे, सो अप्रॉक्सिमेट 18,000 ते 56,900 हा पे स्केल तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतो। मेडिकल स्टँडर्ड्स तुमचे रेग्युलर जे आहेत ते रिक्वायर्ड आहेत। एज या ठिकाणी ओपनसाठी 18 ते 33 वर्ष त्यांनी ठेवलेलं आहे, जे 1/1/2026 रोजी तुमचं असणे आवश्यक आहे। या दरम्यान तुमचा एज असेल तर अप्लाय करू शकता। टोटल वॅकन्सी या 22,195 जागा ऑल ओव्हर इंडिया या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत। रेल्वे झोन वाईज डिटेल जागांची माहिती सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत, कारण तुमच्यातले मोस्टली कॅन्डिडेट हे वेस्टर्न रेल्वेसाठी अप्लाय करणार आहेत, ज्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरी मिळू शकते। सो त्याबाबतची माहिती सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। मात्र ओव्हरऑल जागा या ठिकाणी मित्रांनो 22,195 आहेत। पदाचं नाव काय आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी आता सांगत आहे। बघू शकता कोणकोणती पोस्ट पॅरामीटर्स आहेत किंवा कोणकोणत्या जागा आहेत ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता डेझिग्नेशन दिलेलं आहे, डिपार्टमेंट, सब डिपार्टमेंट, मेडिकल स्टँडर्ड्स, त्यानंतर हँडिकॅपसाठी जागा अवेलेबल आहे काय, HI साठी आहे काय, या सर्व गोष्टी सुद्धा त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत। या व्यतिरिक्त एज आहे आणि क्वालिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सर्व पदांसाठी 10वी पास किंवा ITI झालेला असेल और नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट तुमचं NSA ग्रांटेड बाय NCVTचा असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। 10वी पास असणे आवश्यक आहे किंवा ITI पाहिजे, किंवा नसेल तर NSCचं सर्टिफिकेट NCVT मार्फत असेल तरी चालेल। यामध्ये तुम्ही बघू शकता असिस्टंटचं पद आहे, असिस्टंट ऑपरेशनचं पद आहे, असिस्टंट TL आणि AC चं पद आहे, सिग्नल अँड टेलिकॉमचं असिस्टंटचं पद आहे, पॉइंट्समनचं पद आहे मित्रांनो, असिस्टंट ट्रॅक मशीनचं पद आहे, ब्रिज, त्यानंतर असिस्टंट या ठिकाणी कॅरेज अँड वॅगन, असिस्टंट लोकोशेड, असिस्टंट PA, त्यानंतर असिस्टंट ऑपरेशन्स, लोकोशेड, असिस्टंटची सर्व पदे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत, ज्यासाठी तुम्हाला अर्ज करता मित्रांनो येणार आहे। आता या ठिकाणी जर टोटल वॅकन्सी आपण 22,195 पाहिल्या त्या ऑल ओव्हर इंडिया होत्या। महाराष्ट्रामध्ये किंवा वेस्टर्न रेल्वेच्या अंडर तुम्हाला मुंबईमध्ये अप्लाय करायचं असेल जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरी मिळेल, तर जागा कोणकोणत्या आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ज्यामध्ये असिस्टंट ब्रिजच्या टोटल 43 जागा आहेत। कॅटेगरी वाईज जे विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। असिस्टंट कॅरेज अँड वॅगनच्या टोटल मित्रांनो 152 जागा आहेत। त्यानंतर असिस्टंट लोकोशेड 12 जागा आहेत, ऑपरेशन 84 जागा आहेत, TLNC AC च्या 58 जागा आहेत, PVच्या 23 जागा आहेत, ट्रॅक मेंटेनर सर्वात जास्त जागा मित्रांनो या आहेत, 1599 जागा, जवळपास 1600 जागा आहेत। यामध्ये असिस्टंटच्या 300 जागा आहेत, असिस्टंट ट्रॅक मशीनच्या
70, पॉईंट्समन बीच्या 751 आणि असिस्टंट टीआरजीच्या 96 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सो या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रासाठी जवळपास तुम्ही जर बघितला तर 2,500-3,000 जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत वेस्टर्न रेल्वेच्या अंडर. सो तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे फार महत्त्वाचं आहे. यामध्ये कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण सुद्धा प्रोव्हाइड त्यांनी केलेलं आहे. मात्र तुम्हाला अप्लाय करताना वेस्टर्न रेल्वेच्या अंडर तुम्ही कॉमनमध्ये अप्लाय करू शकता. सिलेक्शन झाल्यानंतर तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्ली जागा मिळणार आहे. पुढे बघा या ठिकाणी एज लिमिट काय राहील तर ओपनसाठी सांगितल्याप्रमाणे 18 ते 33 वर्ष एज लिमिट राहणार आहे मित्रांनो. ज्यामध्ये शेड्यूल एनसीएलला ओबीसी एनसीएलला 3 वर्ष, एससी एसटीला 5 वर्ष, अपंगांना एक्स सर्व्हिसमॅनना ॲज पर रिलॅक्सेशन कॅटेगरीनुसार तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे. ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. तुमच्या एजनुसार तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय होत असाल तर अर्ज करू शकता. एज तुम्हाला 1/1/2026 रोजी कॅल्क्युलेट करायचा आहे. आता यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट यासाठी सिलेक्शन क्रायटेरिया काय असणार आहे किंवा सिलेक्शन कशा प्रकारे होईल. पहिली तर तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता ड्युरेशन 90 मिनिटांचं असेल. ज्यामध्ये जनरल सायन्सचे 25 त्या ठिकाणी क्वेश्चन 25 मार्कांसाठी, मॅथमॅटिक्सचे 25 क्वेश्चन 25 मार्कांसाठी, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचे 30 क्वेश्चन 30 मार्कांसाठी आणि जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्सचे तुम्हाला 20 क्वेश्चन त्या ठिकाणी 20 मार्कांसाठी विचारले येतील. असे टोटल 100 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत मित्रांनो. टाइम ड्युरेशन हा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला प्रत्येक 90 मिनिटांचा असणार आहे. मात्र जर तुम्ही हँडिकॅपमध्ये असाल तुम्हाला 120 मिनिटांचा टाइम त्यांनी दिलेला आहे. इतरांसाठी मात्र 90 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन हे अटेम्प्ट करायचे आहेत. देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग, 1/3 मार्क या ठिकाणी डिडक्ट केला जाईल, हे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो यानंतर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर पहिल्या टेस्टमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो 3 टाइम्स तुमचे जे रिक्वायरमेंट आहेत किंवा व्हॅकन्सीज आहेत त्यानुसार तुम्हाला फिजिकल इफिशियन्सी टेस्टसाठी बोलवलं जाईल. सो जर 100 जागा असतील तर 300 कॅन्डिडेट या ठिकाणी मित्रांनो बोलवले जातील फिजिकल इफिशियन्सी टेस्टसाठी. ज्यामध्ये मेल कॅन्डिडेटला 35 kg वेट तुम्हाला कॅरी करायचा आहे 100 मीटर डिस्टन्समध्ये आणि ते कम्प्लीट तुम्हाला करायचं आहे 2 मिनिटांमध्ये. एकच चान्स तुम्हाला मिळणार आहे. आणि या व्यतिरिक्त या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 100 मीटर्स रनअप करायचा किंवा रनिंग करायचा 4 मिनिट आणि 15 सेकंडमध्ये आणि तुम्हाला त्यासाठी सुद्धा एक चान्स मिळणार आहे. या व्यतिरिक्त फिमेल कॅन्डिडेटसाठी 35 kgच्या अंडर व्यतिरिक्त तुम्हाला त्या ठिकाणी 20 kg हे वजन उचलायचं आहे आणि अगेन 100 मीटर्स तुम्हाला जायचं आहे 2 मिनिटांमध्ये. आणि या ठिकाणी मित्रांनो रनिंगमध्ये 1000 मीटर्स तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. मात्र टाइम तुम्हाला 5 मिनिट आणि 40 सेकंदचा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. दोन्ही ठिकाणी एकच चान्स तुम्हाला मिळणार आहे, हे फार महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी एक्झामिनेशन फी बघा. जे कॅन्डिडेट SC ST या ठिकाणी एक्स सर्व्हिसमॅन, हँडिकॅप, फिमेल कॅन्डिडेट, ट्रान्सजेंडर, मायनॉरिटीज और EBC मध्ये आहेत त्यांच्यासाठी 250 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे. या व्यतिरिक्त जे कॅन्डिडेट ओपन OBC मध्ये आहेत त्यांना 500 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे. मात्र लक्षात घ्या या ठिकाणी मित्रांनो 500 पैकी 400 रुपये तुम्हाला परत मिळणार आहेत जर तुम्ही CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्टसाठी अपिअर झाला तर. आणि 250 पैकी 250 सगळेच तुम्हाला परत मिळतील बँक चार्जेस स्किप करून किंवा बँक चार्जेस जे असतील ते सोडून तुम्हाला सर्व फीज या ठिकाणी जवळपास मित्रांनो पूर्ण परत मिळणार आहे. ही एक चांगली गोष्ट आपल्याला म्हणता येईल. जर तुम्ही टेस्टसाठी त्या ठिकाणी अपिअर राहिला तर तुम्हाला ही फी त्या ठिकाणी रिफंड होणार आहे. यासाठी बघा 27/12 पासून मित्रांनो सुरुवात झालेली आहे किंवा एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. 31/1/2026 पासून ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात झालेली आहे. 2 मार्च 2026 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. यासाठी तुम्हाला अप्लाय करण्यासाठी स्पेसिफिक रेल्वेच्या अंडर जाऊन तुम्हाला अर्ज करता येणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करणार आहे त्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करू शकता. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओज नक्की लाईक करा. डिटेलमध्ये मी माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. तरी काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. मेक शुअर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब कराल. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.